नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की नवीन शेळीपालनाला सुरुवात करत असाल तर शेळ्या कशा पद्धतीच्या खरेदी कराव्या की नाही. एक अर्धी शेळी खरेदी किंवा एक दोन शेळ्या खरेदी करायच्या असेल सर्वसाधारण, तरीसुद्धा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप चांगला होणार. शेवटपर्यंत नक्कीच बघा. सुरुवातीला मित्रांनो, शेळीचे एक कलरवरती सुद्धा एक शेळीपालनामध्ये खूप महत्त्व आहे. तर माझ्या मते मित्रांनो, मी सांगतोय किंवा एक कलरवरती तुम्हाला एक जास्तीत जास्त फायदा जर घ्यायचा असेल तर 100% मी सांगतो तशाप्रमाणे जर तुम्ही एक शेळी खरेदी केली तर खूप चांगला रिझल्ट मिळतो. तर सुरुवात जर बघायची झाली मित्रांनो, तर आपण इतर कलरच्या जर शेळ्या जर बघायच्या झाल्या तर त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येतो ते सुद्धा तुम्हाला सांगतो. आणि पूर्णतः एक ब्लॅक शेळी आणि इतर कलरच्या संपूर्ण शेळ्या, त्याच्यामध्ये काय होतं आहे की एक शेळी खरेदी करताना शेळी कधीही मित्रांनो एक ब्लॅक शेळ्या खरेदी कराव्यात. तर ब्लॅक बघा, आता मोठमोठ्या फार्मवरती तुम्ही शेळ्या बघितल्या असन किंवा जास्तीत जास्त आता नवीन जे फार्म असेल किंवा एक जुने फार्म असतील त्याच्यावरती जास्तीत जास्त शेळ्या असतील तर पूर्णतः एक ब्लॅकमध्ये शेळ्या दिसेल तुम्हाला. तर त्याचं मागचं एक कारण काय मित्रांनो, की ब्लॅक शेळ्यामागे एक सर्वात मोठा म्हणजे एक सिक्रेट म्हणजे एक असा आहे की पूर्णतः ब्लॅक जर शेळ्या राहिल्या तर त्या शेळ्या बघा, एक इतर कलरच्या जर शेळ्या राहिल्या तर एक शेळ्या काय होतात बघा, काही जर घाणं असली किंवा लघवी केल्या शेळ्या आणि त्याच्यामध्ये शेळ्या जर बसल्यात आणि शेळ्या जर त्याच्यामध्ये बसल्या मित्रांनो आणि त्या लघवीमध्ये एक शेळ्या व्हाईट कलरची किंवा एक पांढरा कलर असेल शेळीचा, एक लाल असेल, दुसरी असेल, तर मग तशा शेळ्या काय करतात त्याच्यामध्ये एक लवकर मळतात. तर मग त्याच्यावरती एक डाग पडतील, एक लघवीचे एक ते चांगले दिसत नाही. तर त्याच्यामुळे शेळी खरेदी करताना आणि एक कलरवरतीच नाही मित्रांनो, पण एक काळ्या शेळीचं एक महत्त्व एवढा चांगला आहे की आणि हे शेळ्या बघा, इतर कलरच्या शेळ्या दस्तक बी थोडंसं एक काही आपल्याजवळून 10-15 दिवस थोडीशी एक आपसोई झाली आणि शेळ्याची तब्येत डाऊन झाली आणि त्याच्यामध्ये एक काळी शेळी ठेवा तुम्ही. 100% तुमच्या एक खांडामध्ये काळ्या शेळ्या असेल तर त्याच्यावरती बघा संपूर्ण शेळ्या एक बघा आणि काळी शेळी बघा. तर काळी शेळी थोडीशी खराबही झाली मित्रांनो त्या शेळ्याबरोबर, पण ती शेळी एक तुम्हाला कधीच एक त्याच्यावरती एक ऊन पडू द्या, उन्हाची एक जशी त्याच्यावरती क्वालिटी ऊन पडतंय तशीच त्या शेळीची एक चकाकी बघा तुम्ही. आणि तीच चकाकी एकदम माणसाला किंवा व्यापारीला किंवा शेतकरी मित्राला कोणाला एक तुमच्याजवळून शेळी घ्यायची असेल तर ती चकाकीवरती पैसा मिळतोय 100%. तर मित्रांनो, मी सुद्धा एक व्यापारीला एक पिल्ले विकलेले आहेत आणि मागलची बॅच तिचं तुम्हाला सांगितली आपण. तर त्या मागलच्या बॅचमध्ये मी पिल्ले विक्रेले, मी आपण काय सत्य सांगतो जे आहे ते. तर त्याने मला सांगितलं मित्रांनो की एक पूर्णतः जर काळे पिल्ले जर असले किंवा एक पूर्णतः काळे जर संपूर्ण एक बोकड असले असते तर एक चांगला रेट मिळतो किंवा एक पिल्ले चांगले असतात म्हणता येते. तर त्या कारणामुळे सुद्धा आणि मग त्याच्या अगोदरचं सुद्धा मला एक माहीत आहे किंवा एक पूर्वीचे लोकसुद्धा किंवा आता इथून पुढे एक शेळीपालक आम्ही एक पूर्ण एक फिरस्ती शेळीपालनामध्ये एक बुजुर्ग माणसंसुद्धा आम्हाला सांगतात की पूर्णतः ब्लॅक काळ्या कलरच्या जर शेळ्या असल्या तर अशा पद्धतीने एक फायदा होतो आहे. तर मित्रांनो, माझ्या मते सुद्धा तुम्हाला एक सांगतो की खरेदी करताना 100% एक काळ्या कलरच्या शेळी खरेदी करा. त्याचा फायदा बघा, तुमच्या संपूर्ण शेळ्या एक काळ्या असल्या पाहिजे शेळीपालनामध्ये. तर काळ्या शेळ्या म्हणजे पूर्णतः एक चांगलासुद्धा वाटतं एक शेड आणि त्या शेडवरती काळ्या शेळ म्हणजे पूर्णतः ब्लॅक गोल्ड हे चांगलं वाटतं आहे. आता तुम्ही म्हणसाल की तुमच्याजवळसुद्धा एक वेगवेगळ्या कलरच्या शेळ्या आहेत. तर मित्रांनो, माझ्या घरगुत्या शेळ्या आहेत. तर ह्या शेळीपालनामध्ये आता मी इथून पुढे खूप काही बदल करणार आहे, ते सुद्धा तुम्हाला सांगेल. तर इथून पुढे मी बदल काय करणार आहे मित्रांनो, पूर्णतः माझ्याजवळ तुम्हाला आता इथून पुढे बघा किंवा काही जिथपर्यंत मी माझ्याजवळ शेळ्या आहे मित्रांनो, तर तुम्हाला आता इथून पुढे मी एक ह्या शेळ्या विक्री करून तर मला विक्री करता येत नाही. म्हणजे आता ह्या विक्री जर केल्या मी तर माझं एक प्रॉफिट कमी येतं आहे मला. तर त्या कारणामुळे आता मी ह्याच शेळ्याला एक ब्रीडर जे आहे माझं पूर्णतः एक गावरान ब्रीडर ठेवला, ते सुद्धा एक ब्लॅकमधलाच आहे. आणि एक आता एक शूटर नावाचा एक आपण ब्रीडर घेतला आहे एक बिटल, ते सुद्धा ब्लॅकमध्येच आहे. तर ते घेण्यामागचं कारण मित्रांनो, आपण पूर्ण इथून पुढे ब्लॅक शेळ्यावरती काम करणार आहे. आणि ब्लॅक शेळ्याचा एक फायदा तुम्हाला सांगतो, जर तुमची किती शेळी खराब असली तर ती क्वालिटी म्हणजे क्वालिटी दिसेल. आणि तर गावरान शेळी असो किंवा उस्मानाबादी असो, बिटल असो, कोणती असो,
तर मित्रांनो त्या शेळीला जर तुम्ही एक ब्लॅक कलर म्हणजे पूर्णतः काळा मित्रांनो सर्वसाधारण, तर समजून घ्या पूर्णतः एक ब्लॅक किंवा एक सर्वसाधारण काळा कलर, जर काळ्या कलरच्या बोकडं तुम्ही एक काळ्या कलरच्या शेळीला एक क्रॉस केला तर त्याच्यापासून जो मिळणारा रिझल्ट आहे, तर ते पिल्ले मित्रांनो जर तुमच्याजवळ बाय चान्स दुसरे पिल्ले त्याच्यामध्ये ठेवा काही 4-2, त्या पिल्लांची क्वालिटी बघा आणि ह्या पिल्लांची क्वालिटी बघा आणि समान खुराक द्या त्यांना, काहीच हरकत नाही मित्रांनो. पण ह्या पिल्लाला एक मार्केटमध्ये एक चांगला रेट असतो किंवा चांगला ॲट्रॅक्टिव्ह म्हणजे चांगला एक व्यापारींना जर हे करत असेल, कोणाचं जर ध्यान केंद्रित करत असेल मित्रांनो, तर ते काळं पिल्लू असते. त्याच्यावरती बघा जसं जसं उन्हाची एक क्वालिटी पडते, थोडंसं पिल्लू खराब असलं मित्रांनो तरी एक पिल्लू उन्हामुळे एक शाईन मारते किंवा एक वेगळी शाईन त्याच्यावरती असते. त्याच्यामुळे कधीही शेळीपालन करत असाल किंवा नवीन करा तर त्याच्यामध्ये काळ्या कलरचे एक शेळ्या संपूर्ण काळ्या ठेवा मित्रांनो. एक अर्धी तुमची इच्छा असेल दुसऱ्या शेळीवरती तर 100% ठेवा, पण काळ्या शेळ्याचं एक खूप चांगला महत्त्व आहे शेळीपालनामध्ये. तर अशा पद्धतीने लोक तुम्हाला एक एवढा सिक्रेट कोणी सांगत नाही, पण आपण एक बारीक सारी गोष्टी आपल्या की ह्या चॅनलवरती सांगत राहतोय जेणेकरून कोणाला बी अडचणी येऊ नये. बारीक सारी गोष्टी सांगतोय मित्रांनो. तर अशा पद्धतीने लक्ष द्या आणि कसा वाटला व्हिडिओ ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि पूर्णतः ब्लॅकवरती काम करा, ब्रीडरसुद्धा ब्लॅक ठेवा. मित्रांनो तुम्हाला कळालंच असेल की ब्लॅक शेळी आणि ब्लॅक बोकडांचा एक काय महत्त्व असतो शेळीपालनामध्ये. तर संपूर्णतः एक मोकळी चर्चा किंवा पूर्णतः एक साध्या पद्धतीत तुम्हाला सांगितलं जेणेकरून अडचण काहीच आली नाही पाहिजे आणि अडचण येऊ नये मित्रांनो, म्हणूनच आपण एक बारीक सारी गोष्टी तुमच्यापर्यंत अशा सांगत राहतोय. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला मित्रांनो तर जास्तीत जास्त मित्रापर्यंत शेअर करा, त्यांनासुद्धा कळेल की शेळीपालनामध्ये काळ्या शेळीचं एक काय महत्त्व आहे किंवा कशा पद्धतीचे शेळे खरेदी करावे. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.